श्री स्वामी समर्थ. टिप नंबर 1. जाळीदार इडली बनविण्यासाठी 1 कप नारळाचे पाणी घेऊन त्यात 1 ब्रेड आणि चिमूटभर साखर घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करावी. टिप नंबर 2. अवघ्या 30 दिवसांसाठी साखर सोडल्यास त्वचेतील कोलेजनचे ब्रेकडाऊन कमी होते, ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट, चमकदार आणि पिंपल्सपासून मुक्त होते. टिप नंबर 3. शरीरात जर खूपच उष्णता होत असेल तर सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा गुलकंद खावा. टिप नंबर 4. केस बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात आणि गुंता होण्याची समस्या देखील कमी होते. रात्री हलकी वेणी बांधून झोपल्याने केसांच्या वाढीस मदत होते. अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 5. इडलीच्या बॅटरमध्ये 4 ते 5 थेंब एरंडेल तेल टाकल्याने इडली पांढरी शुभ्र व दाणेदार बनते. साधी, सोपी पण प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 6. आपण बरेच वेळा झोपायच्या आधी 5 मिनिट चेहरा धुतो, पण त्याऐवजी झोपण्याच्या 30 मिनिट आधी चेहरा धुतल्यास त्याला सुकायला वेळ मिळतो आणि त्यावरील प्रोडक्ट नीट शोषले जातात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 7. आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरणं फायदेशीर आहे. नैसर्गिक उपाय जसं की अंड, दही, मेथी किंवा ॲलोवेरा जेल देखील तुम्ही वापरू शकता. यामुळे केसांना एक्स्ट्रा पोषण मिळतं आणि केसांचं टेक्स्चर सुधारतं. तर केस मजबूत आणि केसांची गळती कधीच होऊ नये यासाठी किंवा केसांच्या काही समस्या असतील तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा फॉलो नक्की करून बघा. टिप नंबर 8. ब्लीच किंवा फेशियल महिन्यातून 1 वेळेस करणं पुरेसं आहे. जास्त वापरल्यास त्वचा पातळ होऊ शकते, लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकते. सेन्सिटिव्ह त्वचेसाठी तर दर 6 आठवड्यातून एकदाच वापरा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 9. शॅम्पू करण्याची योग्य पद्धत म्हणजे आधी केस ओले करा, नंतरच शॅम्पू घ्या आणि हलक्या हाताने स्काल्पवर मसाज करा. शॅम्पू कधीही केसांच्या खालच्या भागाला लावू नये, नाहीतर केसांना फाटे फुटतात. तर केसांना फाटे कधीच फुटू नयेत यासाठी तुम्ही केसांना शॅम्पू करताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 10. तुळशीच्या पानाचा रस आणि थोडंसं लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावल्याने पुरळ, मुरूम आणि ओलसरपणा कमी होतो. खास ऑइली त्वचेसाठी ही ट्रिक्स उपयोगी आहे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11. तुमचे जर केस खूपच जास्त प्रमाणात गळत असतील तर तुम्ही केसांना इंदोलेका ब्रिंगा शॅम्पू अतिशय उपयुक्त आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा शॅम्पू वापरा. एका आठवड्यातच केस गळती पूर्णपणे बंद होते. तर बऱ्याचशा मैत्रिणींना केस गळतीची समस्या भरपूर प्रमाणात आहे, त्यांनी ही टिप ट्राय करून नक्की बघा. टिप नंबर 12. ब्रश न लावता कॉलर साफ करण्यासाठी कॉलरवर टूथपेस्ट आणि मीठ लावून ठेवा आणि अर्ध्या तासाने कॉलर ब्रश न लावताच धुवून टाका. कॉलर अगदी चकाचक होईल. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. टिप नंबर 13. लंच बॉक्समधून भाजीचं तेल बाहेर येतं, मग अशा वेळी काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीपुढे पडतो. तर यासाठी फॉईल पेपरचे 4 तुकडे इतके मोठे असावेत की टिफिनचे झाकण बंद करूनही ते थोडेसे बाहेर राहतील, जेणेकरून झाकण बंद होते जसे की ते पॅक एअरटाईट आहे. अशा प्रकारे तुमच्या भाजीचे तेल निघणार नाही आणि टिफिन घाण होणार नाही. टिप नंबर 14. लिंबाच्या फोडी ताज्या राहण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये ठेवून त्या फ्रीजमध्ये ठेवा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. तुम्ही जर फेअर अँड लव्हली क्रीम वापरत असाल तर त्यामध्ये देखील स्टिरॉइड
थोड्या प्रमाणात असतात, म्हणून दीर्घकाळ वापरणे देखील टाळा. त्याऐवजी तुम्ही हिमालया किंवा मामाअर्थ कंपनीची फेअरनेस क्रीम चांगली आहे. चांगल्या क्रीम या थोड्या महाग असतात, पण शरीरासाठी व आपल्या त्वचेसाठी देखील त्या एकदम सुरक्षित असतात. शेवटी आपण स्वस्त आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरून आपले पैसे वाचवितो आणि तेच पैसे उद्या उठून मोठे आजार झाले तर त्यामध्ये घालून देतो. मला वाटतं यावर प्रत्येक मैत्रिणीने विचार केलाच पाहिजे. तर अत्यंत महत्त्वाची ही टीप तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक देखील नक्की करा. टीप नंबर 15. अति चेहरा धुतल्याने त्वचेचं नैसर्गिक तेल निघून जाते आणि आपली त्वचा कोरडी किंवा अधिक तेलकट होते. सकाळी उठल्यावर आणि रात्री दिवसा 2दा धुणे एवढेच पुरे. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 16. झाडांना फुलंच येत नसतील तर अशा वेळी काय करावं हा प्रश्न प्रत्येकापुढेच पडतो. तर अशा वेळी कांद्याची साल पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मग ते पाणी झाडांना घाला. प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 17. चिकन बिर्याणी बनविताना तांदळाचं प्रमाण हे चिकनच्या प्रमाणापेक्षा थोडे कमी असावे. 1 किलो चिकनसाठी तुम्ही 750 ग्रॅम तांदूळ घ्यावा. तर चिकन बिर्याणी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टीप नंबर 18. बिर्याणी तांदूळ जास्त चोळून धुवायचा नाही. 2 ते 3 वेळा पाण्याने हलक्या हाताने धुवावा. यामुळे तांदळातील स्टार्चचे प्रमाण कमी होऊन भात मोकळा सळसळीत होतो. तर बिर्याणी बनवताना ही टीप एकदा ट्राय नक्की करून बघा. अतिशय उपयुक्त टीप नंबर 19. लहान वयातच केस पांढरे होत असतील किंवा झाले असतील तर दररोज आवळा खा आणि त्याच्या रसाने केस धुवा. तुम्हाला आश्चर्यकारक फरक जाणवेल. तर बऱ्याचशा लहान मुलांचे आजकाल पांढरे केस होण्याची समस्या जाणवते. त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.